तर आज आहे गुढीपाडवा. सकाळपासून मी व्हिडिओ शूट नाही केला कारण का गुढीपाडव्याचं घरात खरंच लवकर उठून घरातली कामं आवरायची होती. आणि ना माझा पाय खूप दुखत होता, लिटरली माझा पाय खूप दुखत होता कारण का ना परवा मला शू बाईट झालं होतं. त्यामुळे ना आता पण तो दुखतो आहे. त्यामुळे मी काही सकाळपासून जास्त काही करत नाही बसली. घरातलं थोडंसं आवरलं आणि गप्पा बसली. आज काय नाही, नवीन ड्रेस ना काय नाही कारण का ना पाय खूप दुखत होतं. मला चालता येत होतं, माझं पायाचं बोट सुजलं होतं, इतकं जोरात हे झालं होतं. आणि त्याच्यामध्ये ना असा जाम मोठा फोड आला होता आणि मी मी ते फोड फोडला आणि त्याच्यामुळे ना मला ती साल काढावी लागली जिथे तो फोड आला होता. त्यामुळे काही केलं नाही. आणि मम्मीने मस्तपैकी पुरणपोळ्या बनवल्या होत्या, आम्ही भजी काढले, कुरड्या पापड्या काढल्या, चांगलं जेवण झालं आमचं. आणि हरिधानच्या पोळ्या खूप फेवरेट आहेत, त्याला पोळ्या खायला खूप आवडतात. हां हां तर तो आता विचारचा व्हिडिओ बनवते का. तर उद्या मम्मी पप्पांना जायचं आहे शेगावला, तर त्याची पण तयारी चालू आहे. आम्ही जरा बाहेर गेलो होतो स्टेशनला, मम्मीची थोडी शॉपिंग केली. हरिधाना पण जाणार आहे मम्मी पप्पांबरोबर. थोडं टेन्शन आलं आहे कारण का ती ट्रेनचा एवढा मोठा प्रवास आहे, तिला झेपेल की नाही, परत जर काही त्रास झाला तर. आणि लहान मुलांना नजर खूप लागते, त्यामुळे थोडी पण ती पण भीती आहे. पण मम्मी पप्पा आहेत आणि आजूबाजूचे सगळेच खूप लोक आहेत, त्यामुळे टेन्शन नाही आहे. पण हां, तरी पण थोडीशी काळजी तर वाटतेच ना. आणि रिधांची मस्ती काही कमी होत नाही आहे. इकडून तिकडे उड्या मारायच्या, तिकडून इकडे उड्या मारायच्या, त्याचं ते चाललेलं असं. आता पण तो बघतो मला व्हिडिओ काढताना, मग तू व्हिडिओ काढते का. हां हाय, त्याचं पण चाललं आहे हाय. तर हां, तर मध्ये मध्ये सारखा डिस्टर्ब करतो, म्हणताना म्हटलं शांत बस. हिरोची एक्झाम आहे, पण हिरोला काय फरक पडत नाही आहे. ठीक आहे, अभ्यास करायचा नाही आहे, नुसतं मस्ती करायची, इकडे तिकडे फिरायचं आहे. हा मुलगा माझं कधीच काही ऐकणार नाही. त्याला जर मी एका शब्दात एक गोष्ट सांगितली ना, तो कधीच ऐकत नाही. माहीत नाही याचा प्रॉब्लेम काय का. सगळीच लहान मुलं अशी असं, हेही मला कळत नाही का करतात तुम्ही मुलं. जाऊ दे, माझी केस ना मी आज धुतली नाही आहे, गुरुवार होता. तर ना शास्त्रानुसार मी असं ऐकलं आहे की ना नेहमी सोमवारची, बुधवारची आणि शुक्रवारची केस धुवायची. तर माझ्या मम्मीचं मत आहे बुधवारची केस धुवू नये मुलींनी, कारण का असं म्हणतात की काय बोलतात ते, आपण केलं सगळं पुण्य धुवून जातं. पण मला आता एवढं काय माहीत नाही, त्यामुळं मी हे करते की मी सोमवारची किंवा शुक्रवारची केस धुते. आता मी उद्या केस धुईन माझी, कारण का खूपच तेलकट झाली आहे. आणि उद्या सकाळी जर टाईम नाही भेटला तर मी उद्या रात्री आला केस धुणार, पण मी केस उद्याच धुणार आहे. ठीक आहे. आज काही जास्त काम नाही केलं घरातलं, आणि मला आरीवर्कचं काम करायचं होतं, पण आम्ही बाहेर गेलो त्यामुळे मला तेही नाही करता आलं. आणि आता बघायचं आहे जेवणाला काय, सकाळचं केलेलं जेवण आहे. आणि माझं डोकं बाहेरून फिरून आल्यामुळे खूप दुखतंय, प्रमाणाच्या बाहेर दुखतंय. मशीनचा आवाज येतो, सॉरी, मी मशीन लावली. बाहेर गेले कपडे धुवायला टाकले होते, तर तेच. आणि जाम डोकं दुखतंय. आल्यावर थोडा चहा घेतला, कारण का आम्ही जवळजवळ 5 वाजता गेलो होतो आणि आलो संध्याकाळी मला वाटतं 7:30-8 वाजले होते. येताना ताईकडून आलो, ताईच्या सलूनवरती गेलो होतो. रिधानाने तिकडे मजा केली, तिला तिकडे खूप आवडतं. असं थंड असतं, AC असतो, घरात AC नाही आहे कारण का मला AC जमत नाही. तर तिकडे AC असतो, तिला खूप आवडतो, तिकडे राहायला आवडतं. रिदू आवाज कमी. रिधानला भीम, लिटिल सिंघम हे दोन्ही कार्टून बघायला जाम आवडतात. शिवा करून एक मराठीमध्ये कार्टून आहे, ते पण तो बघत असतो. चालायचं. तर मी जरा रिधानचे जरा कान उडून आले. जेवणं झाली, आता सगळ्यांची झोपायची तयारी आहे. माझी भांडी घासून पण झाली. हां, आज काही जास्त अपडेट नाही. मी ॲक्च्युली व्हिडिओ करणार होते, पण माझ्या पायाला दुखत होतं, त्यामुळे मी काही साडी नेसली नाही आहे, ना ड्रेस घातला, ना काय केले. असंच आज साधंच. बघूया आता उद्या ऑफिसला जाऊन, ऑफिसमध्ये काय होतं. बाय बाय.